अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता स्वामी भक्त म्हटल्यावर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग येतो, तो म्हणजे नित्यसेवा. बरेच नवीन स्वामी भक्त रोज जुळत असतात. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, आम्ही नवीन आहोत तर आम्ही काय केले पाहिजे, महाराजांची नित्यसेवा नेमकी कशी करायची, नित्यसेवा केल्याने सगळ्या आमच्या अडचणी दूर होतील का. तर हा व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळेल. सगळ्यात आधी नित्यसेवा म्हणजे काय, तर दररोज नित्यनियमाने आपल्या महाराजांची सेवा करायची असते. आता नित्यसेवा केल्याने काय होतं ते मी तुम्हाला सांगते. आयुष्यात हा भोग आहे जो कोणाला चुकलेला नाही. आता जर तुम्हाला किंवा कोणी सांगितलं की ही सेवा करा, ती सेवा करा, पण जर एखाद्याला जर त्या सेवेचा अनुभव नाही आला, अर्थात असं नाही की तुम्हाला पण त्या सेवेचा अनुभव नाही येणार. याचं कारण मी तुम्हाला सांगते. प्रत्येकाला आपले भोग, आता कर्मावर जर प्रत्येकाला विश्वास असेल ना, देवावर असो किंवा नसो, आपल्या कर्मावर आपल्याला विश्वास असतोच. आपण म्हणतो ना, काहीतरी मागच्या जन्मात भोग असतील म्हणून या जन्मात एवढ्या अडचणी आल्या, मागच्या जन्मात काहीतरी घडलं असेल म्हणून या जन्मात मला कोणीतरी फसवलं, किंवा मागच्या जन्मात मी असं काही केलं असेल म्हणून माझ्यासोबत असं झालं. तर थोडक्यात काय, हा कर्माचा फेर आहे जो कोणालाही चुकलेला नाही. जेव्हा तुम्ही नित्यसेवा करता, आता लोकांना वाटतं की एकदा स्वामी चरित्र सारामृत वाचलं की महाराजांनी यावं आणि म्हणावं, बोल तुला काय पाहिजे. असं नाही होणार. काही असे पण स्वामी भक्त आहे की त्यांनी एकच पारायण केलं आणि त्यांना जे पाहिजे ते भेटलं. मग आता एकच पारायण केल्यावर थांबायचं का, की परत करायचं. तर लक्षात घ्या, नित्यसेवा म्हणजे नित्यनियमाने केलेली गेली सेवा. रोज स्वामी सारामृताचे 3-3 अध्याय वाचायचे असतात. 11 माळी जप करायचा असतो. आता 11 माळी जप का करावा याचं महत्त्व मी तुम्हाला सांगते. जी पहिली माळ असते ती गुरुसाठी असते, दुसरी मातेसाठी असते, तिसरी पित्यासाठी असते आणि चौथी ही पितरांसाठी असते. आणि पुढील 6 माळी हे षडरिपू आहेत, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. तर आणि शेवटची जी 11वी माळ आहे ती आपली असते, म्हणजे ती आपल्यासाठी करावी लागते. आता अर्थात आपण सांसारिक माणसं आहोत, तर अर्थात 11 माळी करणं शक्य होत नाही कधी कधी, तर त्यांनी 1 माळ केली तरी पण चालेल. तर रोज क्रमशः तुम्हाला 3-3 अध्याय आपल्याला पठन करायचे असतात. आता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा मोठा पण येतो आणि एक 700 श्लोकी पण येतो. आता हे ग्रंथ दिंडोरी प्रणीत आहे. जर तुम्ही मोठा ग्रंथ घेतला तर या ग्रंथ वाचायला तुम्हाला जवळपास 2-2.5 ते 3 तास पण लागू शकतात, जर कोणी नवीन स्वामी भक्त असेल तर. पण हे जे 700 श्लोके जो ग्रंथ आहे त्याला जवळपास वाचायला 1.5 ते पावणे 2 तास लागतात. आणि हे जे स्वामी सारामृत चरित्र आहे, हे जे स्वामी चरित्र सारामृत आहे, हे जेव्हा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते, म्हणजे 11, 21 किंवा 108 वेळा, तर तुम्ही 700 श्लोकी जर वाचायला घेतलं तर ते तुम्हाला सोपं जाईल. आता 700 श्लोकी सारामृत पण तेवढंच प्रभावी आहे बरं का. असं काही नाही की छोटा आहे म्हणून आपल्याला त्याचा अनुभव येणार नाही, असं अजिबात नाही. भरपूर स्वामी भक्त आहे की ते 700 श्लोकी ग्रंथ वाचतात आणि त्यांना भरपूर अनुभव पण आलेले आहेत. तर अशा प्रकारे हे 2 ग्रंथ आहेत. तर प्रत्येक अध्यायात, आता तुम्ही जर 700 श्लोकी घेतलं तर तुम्हाला प्रत्येक अध्याय हा एक अध्याय 1.5 पानाचा असतो. अर्थात जे नवीन सेवेकरी आहे त्यांना सुरुवातीला वाचायला थोडा वेळ लागेल, पण जे जुने आहे त्यांचं वाचणं पटापट होऊन जातं. ज्यांची कन्सिस्टन्सी आहे वाचायची ते पटापट वाचून घेणार. आता हा ग्रंथ कुठे मिळेल, तर तुम्हाला हा ग्रंथ ऑनलाईन भेटून जाईल, किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं की दिंडोरी प्रणीत गुरुमाऊलींचा ॲप आहे श्री गुरुपीठ, त्यामधून पण तुम्ही बुक करू शकता, ऑनलाईन ऑर्डर करू शकता. नाही तर जवळपासच्या केंद्रातून घ्या. आता प्रत्येक गावात केंद्र नाही किंवा आपण त्या केंद्रापर्यंत जाऊ नाही शकत, तर मग तुम्ही ऑनलाईन पण भेटतं, ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आता नित्यसेवा म्हणजे रोज 3-3 क्रमशः वाचायचे. तर 3 अध्याय कसे वाचायचे, भरपूर नवीन सेविकेरी असतात, त्यांना काहीच माहीत नाही की कसे वाचायचे वगैरे, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर तुम्ही आज जर 1, 2, 3, समजा आज तुम्ही 1, 2, आता टोटल मी तुम्हाला सांगते 21 अध्याय आहे. जर तुम्ही आज 1, 2, 3 अध्याय वाचले तर उद्या तुम्हाला 4, 5, 6 असे अध्याय वाचावे लागणार, म्हणजे क्रमशः अर्थात रेग्युलर वाचायचे आहे. अशा प्रकारे टोटल 21 अध्याय आहेत. तर म्हणजे जर तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचले तर तुमचं 7 दिवसात एक सारामृताचं पाठ होणार. तर एक पाठ म्हणजे 21 अध्यायचं पठन पूर्ण. तर अशा प्रकारे आहे. आता नित्यसेवा केल्याने तुमचा जो भोग आहे ना, तो खूप जास्त प्रमाणात कमी होतो. याचं सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे.
एकदा सारामृत पाठ केला म्हणजे महाराज येऊन तुम्हाला सगळं देतील असं नाही. मी तुम्हाला हे पण सांगणार की आपली इच्छा ही जी असते ही खूप छोटी असते आणि महाराजांचे जे आपल्यासाठी नियोजन असतं ते खूप मोठं असतं, आपल्याला नाही माहीत असं. मग आणि जे महाराजांच्या सेवेत आले आहे म्हणजे सगळ्यांचे भूक संपले असं नाही, किंवा महाराज आपल्याला माफ करतील जे आपण कर्म केले असं पण नाही. महाराज म्हणायचे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आम्ही लुडबुड करत नाही. दुसरं हे पण म्हणायचे की तुला तुझ्या कर्माची शिक्षा भोगावीच लागेल, फक्त एवढंच आहे की या सेवेत आल्यावर किती तीव्रता कमी होते हे जे स्वामी सेवेकरी आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे. बघा, महाराजांच्या सेवेत आला आणि कोण वाया गेलं मला सांगा. आज उद्या प्रत्येकाला त्याला त्याच्या सेवेचं फळ मिळत असतं. नित्यसेवा केल्याने कुठलेच प्रश्न उरत नाही. तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळणार आणि तुमची भूक संपणार आणि तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार. जे पाहिजे ते भेटणार म्हणजे असं नाही की जे तुमच्यासाठी योग्य आहे ते महाराज तुम्हाला देणार असं म्हणायचं आहे मला. आता एक पाठ केल्याने सगळे प्रश्न सुटतील असं नाही, तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. अर्थात मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस तुम्हाला सोडायचे, स्किप करायचे आणि नंतर मग तुम्ही कंटिन्यू सेवा करायची. म्हणजे काय, समजा तुम्ही आज 1, 2, 3 अध्याय वाचले, उद्या तुम्ही 4, 5, 6 अध्याय वाचले आणि परवा जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला ते 4-5 दिवस सोडायचे आणि मग 5व्या किंवा 6व्या दिवसापासून तुम्हाला 7, 8, 9 असे अध्याय कंटिन्यू करायचे. ज्यांना 11 माळी करणं शक्य होत नाही, आता मी तुम्हाला सांगितलं 11 माळीचं महत्त्व तुम्हाला सांगितलं. आता ज्यांना 11 माळी करणं शक्य होत नाही, अर्थात ऑफिसला जायचं असतं किंवा भरपूर कामं असतात, सांसारिक माणसं आहोत आपण, त्यांनी काय अर्थात 1 माळ केली तरी पण चालेल. पण ती 1 माळ करताना घरात भाजी काय करू, स्वयंपाक काय करू, मुलाला डब्यात काय जेवायला देऊ, झाडझूड फरशी करायची आहे किंवा ऑफिसला जायचं आहे किंवा तो हा बोलला होता तेव्हा मला हे आठवलं ते आठवलं, असे कुठलेच विचार आणायचे नाही आहे तुम्हाला. ज्या क्षणात या क्षणात तुम्हाला फक्त मी आणि माझे महाराज, बाकी सगळं गेलं खड्ड्यात. या हेतूने फक्त तुम्हाला 1 माळ करायची आहे, काहीच मनात नाही आणायचं. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा महाराजांकडे आपण एखादी गोष्ट मागतो ना, तुम्ही अनुभव घेऊन बघा. आपण सतत जर एकच गोष्ट मागत राहिलो महाराजांना की मला हेच द्या आणि त्या गोष्टीला भरपूर वेळ लागत आहे की महाराज मला द्या, देत का नाही आहे, महाराज मला हे द्या द्या द्या, हे द्या ते द्या हे द्या, महाराजांना हे नाही आवडत आणि ते परीक्षा बघत असतात. प्रत्येकाला वेळ आल्यावर आपापल्या परीने महाराज देणार. तुम्ही जर सतत एकच गोष्ट मागत असाल महाराजांकडे तर मग तुमची कसोटी होणार आहे. त्यांना ते आवडतच नाही. त्यांना माहीत आहे की तू जर माझ्याकडे आला आहे तर सगळं माझ्यावर सोपव, सगळं महाराजांवर सोपवून द्यायचं. आपण नेहमी म्हणत असतो की आपल्या आयुष्याची नौका जर महाराजांच्या हातात दिली आहे तर मग कुठलंच टेन्शन घेऊ नका, बस महाराजांवर विश्वास ठेवायचा. मी तेच म्हणते की सगळं विचार आपण केला तर मग महाराजांनी काय करावं त्यांच्यावर पण सोडा. तुझे कर्म करत राहा, फलाची चिंता तू करू नको, असे महाराज म्हणत असतात. तर रोज त्याचप्रमाणे तर मग मला ते हेच सांगायचं आहे की रोज तुम्हाला नित्यसेवेमध्ये 3 अध्याय क्रमशः अर्थात न चुकता वाचायचे आहे. जर तुम्ही गावाला गेलात तर काही हरकत नाही, म्हणून गावाला जाण्याआधी तुम्ही तुमचे जे अध्याय आहेत ते पूर्ण करून घ्या आणि मग जा. पण ज्यांना इच्छा आहे गावी गेल्यावर किंवा माहेरी गेल्यावर कंटिन्यू करायची सेवा तर तुम्ही करू शकता. महाराजांची सेवा तुम्ही कुठेही कधीही करू शकता. बसमध्ये ट्रॅव्हल करताना तुम्ही श्री गुरुपीठ ॲपमधून पण वाचू शकता. मी तुम्हाला सांगितलं त्यात सगळं दिलेलं आहे, मंत्र, सारामृताचे अध्याय सगळे आहे. तुम्ही तर करा आणि 3-3 अध्याय वाचा. अरे आपण जेव्हा कुठे जातो आपण व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करत बसतो, किती अर्धा तास पाऊण तास आपण व्हॉट्सअपवर राहतो, हे करतो ते करतो. पण तेवढ्यात तुमची कितीतरी सेवा होते बघा. आणि फक्त तुम्हाला सांगते 3 अध्याय वाचायला फक्त 10 ते 15 मिनटं लागतात. जर हे 10 ते 15 मिनटं तुम्ही सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, हे तुम्हाला मी शाश्वती देते. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. नित्यसेवा केल्याने कुठलेच दोष राहत नाही. पितृदोष असो किंवा वास्तुदोष असो, कुठलेच दोष राहत नाही. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी आणि तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास हे जास्त महत्त्वाचं आहे. कितीही संकट आले, कितीही अडचणी आल्या, त्या संकटांना म्हणा अरे बाबा तुझ्यापेक्षा माझे महाराज मोठे आहे, तू ये, माझे महाराज तुला बघून घेतील. काहीच होणार नाही, सगळं चांगलं होणार आहे. तुमचे कर्म जर चांगले आहे, तुमचे विचार जर चांगले आहे तर महाराज तुमचं कधीही वाईट होऊ देणार नाही. सेवा म्हणजे नित्यसेवा, नामस्मरण तुमच्याकडून
हे पण नाही होत तर फक्त तुम्ही तुमच्याकडून जर नित्यसेवा अध्याय नाही वाचणं होत किंवा माळी नाही होत, तुम्ही फक्त सतत नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत राहा. तुम्ही मंत्र जप पण केला, भरपूर लोक आहे ज्यांना जप केल्याने पण म्हणजे सतत नामस्मरण केल्याने पण भरपूर अनुभव आले आहे. फक्त तुम्हाला महाराजांच्या चरणी जायचं आहे, बस मला हेच म्हणायचं आहे. अजून एक की तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तुम्ही नित्यसेवा केल्यावर मांसाहार करा असं मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला त्या दिवशी तुम्हाला ग्रंथाकडे बघायचं पण नाही आहे. किंवा जर तुम्हाला वाटते की मी मांसाहार सोडणार आहे, उलट चांगला आहे, तुम्ही सेवा करा. पण सेवा करून जर मांसाहार करायचं असेल तर अजिबात तसं करायचं नाही. घरातले जर करत असतील लोक त्यांना करू द्या मांसाहार. तुम्हाला जर सेवा करायची आहे तर तुम्ही सेवा करा. जर तुमच्या घरात मांसाहार करत असेल पण तुम्ही नाही करत, काही प्रॉब्लेम नाही. खूप लोकांना हीच भीती असते की माझ्या घरातले सगळे मांसाहार करतात, मग मी स्वामी सेवा कशी करायची, मी नाही करत. तर त्यांना करू द्या, तुम्ही तुमची सेवा करू शकता. महाराज कुठलाच धर्म, जात, पंथ महाराजांनी पाळला नाही आहे. महाराजांना फक्त आवडते त्यांचा भक्त आणि त्याची श्रद्धा. फक्त स्वामींच्या चरणावर तुम्ही डोकं ठेवा आणि बस तुमच्या आयुष्याचं कल्याण होणारच. पण तुमचे जर भोग असेल ना ते तुम्हाला भोगावेच लागतील, ते तर आहेच. त्यात कोणाचीच लुडबुड होत नाही, महाराज पण करत नाही. कितीही दूरचा जवळचा सेवेकरी असो. काही लोकांना असं वाटतं अरे आम्ही किती वर्षापासून महाराजांचे सेवेकरी आहोत, 20-20 वर्ष झाले, 10-10 वर्ष झाले, 5-5 वर्ष झाले, पण तरी पण माझ्यासोबत असं का होतं आहे. तर असं नाही आहे. हा जो भोग आहे याचं प्रत्येकाला त्याचा एक भोगाचा पिरियड असतो. प्रत्येकाचं जे तुम्ही मागच्या जन्मात काही जे भोग असतील, काही कर्म केलेले आहे त्याचा जो भोग म्हणत आहे की प्रत्येकाचा भोगाचा पिरियड असतो. तो पिरियड जर तुमचा संपला तर तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार आणि तुमचं सगळं आयुष्यात चांगलंच होणार. असं काही नाही की तुम्ही खूप जुने सेवेकरी आहे तरी पण माझ्यासोबत असं का झालं. सगळ्यांचे भोग असतात, सगळ्यांना सगळ्यांचे भोग भोगावेच लागतात. कोणाचा पिरियड शॉर्ट असतो, कोणाचा खूप लॉंग असतो. आता असं नाही, काही लोक असे पण आहे की ज्यांचं 1 अध्याय 2 अध्याय वाचले किंवा एक गुरुचरित्र वाचलं की त्यांचे भोग संपून जातात आणि त्यांना जे पाहिजे ते त्यांच्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात. का तर त्यांचे भोग तेवढेच असतील, त्यांचं तेवढंच असेल म्हणून त्यांना लवकर महाराजांनी म्हणजे त्यांचे भोग संपले आणि महाराजांनी त्यांना जे पाहिजे ते दिलं. असं नाही की त्यांना लवकर का भेटलं आणि मला काय एवढा वेळ लागतोय. तसं काही नाही आहे. तुमचे जर भोग असतील ते तुम्हाला तुमचे भोग संपल्यावरच महाराज तुम्हाला तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्हाला देणारच. हे मला म्हणायचं आहे. फक्त महाराजांची सेवा करा, महाराजांचे अंतःकरणाने महाराजांची सेवा करा, महाराजांच्या चरणी तुम्ही शरण जा. बस तुम्ही मग बघा की तुमच्या आयुष्याचं काय होते. तुम्ही सगळं महाराजांवर सोपवून द्या, बस मला हेच म्हणायचं आहे. तर नित्यसेवा करा, कुठलाच प्रश्न उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मंडळी. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये करा. मी प्रार्थना करेल की तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करू. आणि आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.